नमस्कार मिळूने आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्ताच्या सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आज आपण पाहणार आहोत 1 मार्च ते 7 मार्च 2026 अंतर्गत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 5 मिनिटात झटपट बातम्या. दिनांक 1 मार्च 2026 गोंदिया. येत्या 3 दिवसात सुरू होणार सालेकसा आमगाव बस सेवा. सालेकसा वाघनदीवरील जीर्ण पुलावरून मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी आहे. आमगाव सालेकसा मार्गावर मागील 1.5 वर्षापासून बंद असलेली राज्य परिवहन मंडळाची बस सेवा येत्या 3 दिवसात सालेकसा पानगाव कवराबांध झाल्यावरून कुल्पा मध्य प्रदेश आमगाव या मार्गावरून सुरू करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. सावधान, ATMद्वारे पैसे काढताना होऊ शकते फसवणूक. गोंदिया. ATMमधून पैसे काढण्यासाठी मदत केल्याचा दिखावा करीत ATM कार्ड बदलून परस्पर पैसे काढल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे ATMमधून पैसे काढताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दिनांक 2 मार्च सीमा तपासणी नाक्यावर खासदारांचे ठिय्या आंदोलन. शिरपूर बांध. गोंदिया भंडारा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शिरपूर येथील सीमा तपासणी नाक्यावर होत असलेल्या कथित अवैध वसुलीविरोधात 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी गावातील बेरोजगार युवकांनी खासदारांवर तीव्र आक्रोश व्यक्त केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिनांक 3 मार्च केलंका कुटुंबासह अनेक विद्यार्थी दुबईत अडकले. गोंदिया. इराण आणि अमेरिका इस्रायल या युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईसह अन्य भागात जिल्ह्यातील अनेक जण अडकले आहेत. शनिवारपासून दुबईमधील भारतीयांना क्षेपणास्त्रे पाडण्याच्या आणि स्फोटांच्या आवाजामुळे अडचणी येत आहेत. भारतात आपल्या घरी परतण्यासाठी ते भारत सरकारकडे विनवणी करीत आहेत. गोंदियातील केलंका कुटुंबियांसह अन्य काही जण दुबईत अडकल्याची माहिती आहे. दिनांक 5 मार्च प्रदूषणाने प्राणवायू ठरतोय जीवघेणा. फुफ्फुसांच्या कर्करोगांचे रुग्ण वाढले आहेत. वायू प्रदूषण आता केवळ खोकला किंवा दमा यापुरते मर्यादित राहिलेले नाही. हवेतील सूक्ष्मकण फुफ्फुसांच्या पेशींना आतून जाळतात. नॉन स्मोकर्समध्ये कर्करोग वाढणे हे पर्यावरणीय आपत्तीचे लक्षण आहे. दिनांक 6 मार्च रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामामुळे 2 दिवस मेमो गाड्या राहणार रद्द. गोंदिया. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात RH गर्डर लॉन्चिंगमुळे 6 व 7 मार्चला अनेक मेमो गाड्या रद्द राहणार आहेत. 2 दिवस गाड्या रद्द राहणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. मेमो गाड्या या सर्वसामान्य प्रवासी आणि मजूर वर्गासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. मात्र या गाड्या रद्द राहणार असल्याने त्यांना आर्थिक भुर्दळ बसण्याची शक्यता आहे. पुराळा येथील पारंपरिक गोंडी रेला. होळी उत्सवाचा जल्लोष. देवरी. संपूर्ण भारतात आदिवासी संस्कृतीची एक वेगळेपणा आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र काळाच्या ओघात अनेक जुन्या परंपरा विसरत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे आणि भावी पिढीला त्याचे दर्शन घडावे या उद्देशाने आमदार संजय पुराम यांनी आपल्या पुराळा स्वगावी पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला. दिनांक 7 मार्च गोंदिया. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिनांक 6 मार्चला विधिमंडळ सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिनांक 1 मार्च 2026 भंडारा. जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय किसान संघाचा मोर्चा. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र प्रक्रियेच्या विलंबामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारीला भारतीय किसान संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी आणि धान खरेदी केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दिनांक 2 मार्च विज्ञान प्रदर्शनीतून संशोधन वृत्तीला चालना मिळते. भंडारा. विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक वृत्ती विकसित होऊन जिज्ञासू व संशोधक वृत्तीला चालना मिळते, असे प्रतिपादन GNT स्कूल संचालक प्राचार्य GN टिचुकले सर यांनी केले. दिनांक 3 मार्च भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धा तसेच कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 5 मार्च साकोली मोहघाटा जंगलात अवैध हातभट्टी उद्ध्वस्त. मुख्य आरोपी फरार. साकोली जवळील मोहघाटा जंगल शिवारात अवैध मोहाची हातभट्टी लावून दारू काढली जात असल्याची गोपनीयता माहिती साकोली पोलिसांना मिळताच तत्काळ कारवाई करण्यात आली. दिनांक 6 मार्च 65 करोड रेती घोटाळ्यात पूर्व भंडारा तहसीलदार सोनवणे सहित SDM बालपांडे निलंबित. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यातून मेंढा शाळा पहिली. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा 3 उपक्रमात खालील लाखनीत
लाखनी तालुक्यातील मेंढा ही शाळा जिल्ह्यात पहिली असून पवनी तालुक्यातील आमगाव ही शाळा दुसरी, तर मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पारडी शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. दिनांक 7 मार्च. जिल्ह्यातील 37,000 शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ. भंडारा. महाराष्ट्र सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या भंडारा जिल्ह्यात 37,043 आहे. यातील पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.